अतिशय चांगला लाईव्ह कास्ट आपण बघितलं. सौरभ पाटीलचं नेहमी चांगलं कौतुक करत आलोय, कारण क्लिअरिटी क्वालिटी आमचे कॅमेरामॅन नेहमी चांगली मेहनत करत आले प्रत्येक स्पर्धेमध्ये आतापर्यंत राहिल्या. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण भरपूर असं चांगला लाईव्ह कास्ट आपण पाहत आलोय. वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. शंकर मोहिते शेवटचा कॉल प्लीज, कारण वारंवार सूचना करायला लावू नका, कारण 20 पास कव्हर करायचे आहेत. सलामीवीर एका बाजूला सिंगाम आणि दुसऱ्या बाजूला विनोद आज कॅप्टनच्या भूमिकामध्ये. त्याला आज पाहिलं टॉस इथून जिंकला टीम शिरळनं, घेतला फिल्डिंगचं डिसिजन. आणि या मॅचमध्ये आता आपण पाहणार आहोत स्ट्राईक एंडला नितीन, नॉ स्ट्राईक एंडला विनोद आणि बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय. गोलंदाज कोण आहे? टीम शिरळ 12 पॅन पाठवायचं आहे. सागर येतोय ओव्हर नंबर 1 मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. बॅटनं लॉफ करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, निघून जातो एक निर्धाव. आणखीन एक डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. गोलंदाजी सागर जर बघायला गेलं तर वेग भरपूर आहे फेस, आणि इथून व्हेरिएशन असणं फार महत्त्वाचं असतं. प्रत्येक बॉल तुमच्याकडे वेगळं असणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा जर क्रिकेट खेळता तेव्हा आम्ही नेहमी सूचना करत असतो की व्हेरिएशन असणं गोलंदाजी करत असताना भरपूर महत्त्वाचं आहे. उडवलाय भरपूर उंच, यष्टीरक्षक आहे आवाक्याच्या बाहेर, आणि मिळणार फक्त एक सिंगल. अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत आला, एक सिंगल ऍड होईल धाव संख्यामध्ये, आणि इथून श्री गणेश झालाय, खातं उघडलंय एका धावेनं. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असेल, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं ना, गोलंदाजी मार्कवरती सागरची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. हो हो हो, आणखीन एक डोळ्याची पापणी लवते की लवते बॉल निघून जातोय अगदी वेगानं. बघायला गेलं तर कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करणं गरजेचं असेल यार. आणि इथून शांत ठेवलं बॅटरला. आणि संदीप ॲज टेनिस क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर आपल्या नावाची चर्चा भरपूर राहिली आहे, मात्र यावर कुठेतरी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल म्हणजे कुठेतरी आधीच धावा कराव्या लागतील, धावा कमी आहेत, आणि हे महत्त्वाचं षटक आहे सागरचं. शिरळ संघ म्हटलं तर अर्थातच नुकतंच त्याचा मगाशी चर्चा केली आदित्य सरांनी, कारण शंकरचा खेळ अगदी चांगला राहिला आहे. सलग 2 वर्ष मिस्टर KPL गॅपमध्ये खेळला आहे.
क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहवन पाऊस निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मुखादम चषक चौकार 4 धावा. सुरेख फटका. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असेल. टीम मिटिंग अंपायर माने लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगा. सगळ्यांना जवळ वारंवार येऊन देऊ नका प्लीज. जी फिल्डिंग आहे तिथेच राहायचं आहे कारण वारंवार टीम मिटिंग टाइम कमी आहे आपल्याजवळ. आजच्या दिवसामध्ये आपल्याला बक्षीस वितरण देखील कंप्लीट करायचं आहे. चांगली स्पर्धा तुमच्या भेटीसाठी पुढच्या हप्त्यामध्ये देखील बघायला मिळेल. पाटण तालुक्याचे अध्यक्ष शिवा दबावस ज्यानं पाटण तालुक्यामध्ये क्रिकेट आणलं आणि त्याचीच स्पर्धा त्याचा वाढदिवस म्हणजे त्याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा बघायला मिळणार आहे. पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला गोलंदाज पण बघतोय बॅटर विनवतोय गोलंदाजी मार्कवरती. शंकर चांगला आहे स्वतः जाऊतोय. एक सिंगल इथून मिळेल. दुसरीचा कॉल एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. टीम भवानीनगर सर्वे कॅप्टन प्रमोद आणि त्यांच्यासोबत फाईट करणार टीम मराठा शिरळ. या दोघांमध्ये ती मॅच असणार आहे. कोण बाजी मारेल या मॅच मध्ये आपण काही क्षणामध्ये पाहणार आहोत. गोलंदाज तयार. हलक्या हाताने खेळलाय. कट करायचा होता गॅप मध्ये मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. तिथून एक सिंगल डबल नाही काय नाही. इथून षटकार आणि चौकाराचा बाडा बोलावा लागेल कारण आज एक चांगली टीम तुमच्यासोबत फाईट करते. तो मात्र शिरळ संघ. मागच्या मॅचमध्ये तुम्हाला असं वाटलं मला देखील वाटलं की मॅचमध्ये पलटवार होईल मात्र शेवटपर्यंत सामना सोडला नाहीये टीम शिरळनं. मॅचमध्ये आणलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो हो सुरेख वेग आणि वेग फक्त वेग. डॉट बॉल डॉट चेंडू आहे. बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं तर 3 बॉल अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि फक्त धाव फलकावरती 7. पुढे स्टेप आउट झालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. लोमॅन्स लँड मध्ये बॉल फडतोय तोपर्यंत धावा कंप्लीट 2. धावसंख्या 2 पुढे सरकेल 9 आणि स्कोर बोर्ड. बघायला गेलं तर 9 म्हणजे इथून या मॅच मध्ये आपण पाहतोय जास्त नाही आहेत. ओव्हर नंबर 2 चालू आहे. चांगलं क्रिकेट खेळावर रणधुमी रणसंग्राम या मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल काय घडेल काही क्षणामध्ये समजेल कारण मॅच चुरशीची होईल का. मात्र थोडंसं आज आपण बघितलं तर वातावरण पावसाळी क्रिकेट कशासाठी म्हटलं वेट एन्ड जॉय झालं रिसॉर्ट हे सगळं इथेच पाहायला मिळतं. लक्षात घ्या कारण इथेच पावसाळी क्रिकेट म्हटलं तर असं मजा येते. या मॅचमध्ये तेच क्रिकेट आता पाहायला मिळेल का. थोडा वेळ पाऊस थांबलाय. गोलंदाज तयार. ओ हो 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 सुरेख पण जास्त बाहेर राहिला. व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. अंपायरची वादावाद करायचा नाहीये कारण स्पर्धा आपली आहे. इथून सगळे आपले आहे हे लक्षात घ्यायचं आणि असा खेळ दाखवायचा आहे. खेळाडू वृत्ती दाखवा मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 to go. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार. हा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटनल ऑफ करायचा होता. स्वतः धावतो शंकर. दूरवरून आला लॉंगॉलचा खेळाडू. एक कंप्लीट झाले इथून. हे नुकतंच मगाशी सांगितलं की ते हा रिसॉर्ट आहे लक्षात घ्या. आता स्लाइड झाला आणि इथून बघायला गेलं तर ग्रीप पावसामध्ये मिळत नाही लक्षात घ्या. त्यानंतर कुठेतरी आपण बघितलं रिप्लेमध्ये हो हो एक चांगला सौरभ पाटील कॅमेरामॅन पूर्णपणे चांगले छायाचित्र टिपत असताना आपण पाहतोय. भरपूर मेहनत घेत आहेत लक्षात घ्या आणि लाईव्हवाल्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. सगळ्यात लवकर येऊन सगळ्यात लेट जाणारे असतात ते लाईव्हवाले असतात लक्षात घ्या आणि त्यांची मेहनत आतापर्यंत चांगली राहिली आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्ड फास्ट फिल्डिंग चांगली झाली आहे. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल घातक ठरेल. बॅटर आउट. संदीपला माघारी परतावा लागेल. टीम मालदनला आणखीन एकदा का दुसरा बॅटर बाद. ओयूटी आउट झाला.
13 धावा धावफलकावरती आहेत. 13 कोणाच्या वाजणार काही क्षणामध्ये समजेल. अजून 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मी मगाशी सांगितलं जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, एकत्र येऊ नका. शेवटचा ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज वापरणार, कारण क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जेव्हा घेता टेनिस क्रिकेट आपण बघितलं आता काहीच दिवसापूर्वी पुन्हा एकदा चालू होईल. टेनिस क्रिकेटला भरपूर प्राधान्य लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही टेनिस क्रिकेट खेळता बोलबाला भरपूर स्पर्धा आता व्हायला लागल्यात. गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये आला. सेकंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम काय? ओहो हो, सुरेख बॉल. किती वेग आहे पहा. यंग खेळाडू आहे. गोलंदाजाचं नाव काय? किरण आला. किरण नावामध्ये तर किरण आहे, आणि जो आपल्याला सूर्य किरण जो उजेड देतो तो हा उजेड इथे देईल का मॅचमध्ये? गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दांडी दांडी दांडी. गुल बॅटर बात आल्या पावली माघारी जातोय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम मालदान टीमला. काय गोलंदाजी राहिली आहे. पूर्णपणे अकडून ठेवलं, जकडून ठेवलं, रणनीतीवरती ब्रेक लावला, अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकल्या. तर मॅचमध्ये पलटवार होईल का? मात्र आता काही सांगू शकत नाहीये. मॅच बघायला गेलं तर कुठेतरी थांबली आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. चला वेळ घेऊ नका प्लीज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. काय मयूर आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. सुरेख गोलंदाजी आहे. गोलवरचा बॉल खोदून काढायचा होता, मात्र व्यवस्थित कनेक्ट नाही आहे. सिंगलच मिळेल. 14 धावा धावफलकावरती टीम मालदानला इथून बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. अंपायरच्या भूमिकेमध्ये अमोल माने, दुसऱ्या बाजूला संदीप देसाई यांनी विशेष सहकारी या स्पर्धेसाठी राहिलेत. भरपूर अशी मेहनत यांनी केली आज सकाळपासून आपण पाहतोय. हे सर्व विशेष सहकाऱ्यांचा मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. प्रथम पारितोषिक राजू रोडे सरांच्या माध्यमातून इथे देण्यात आलं. हलक्या हाताने खेळून काढलाय. कार्पेटच्या साईडनं बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा सहजरित्याने इथून कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती 16च्या घरामध्ये 16 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उडवलाय सीमा रेषेच्या बाहेर. विनोदचा क्लास 5व्या बॉलवरती. अँड सम बिग 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 इट इज कडक. 6 धावा निघून जातो. षटकार का फटका होता? देखना फटका पाहायला मिळाला. सीमा रेषेच्या बाहेर अगदी प्रॉपर राहिला. शेवटचा अंतिम बॉल. शेवटच्या बॉलवरती कमबॅक होईल. ओहो, इथून बॅटर आउट. 22 झाला. 23 करायचा. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम शिरळला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा. टीम मालदान टॉससाठी या. भवानीनगर सळवे आणि टीम मराठा शिरळ दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच यायचंय टॉससाठी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच यायचं.
चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. इथून रन्स करायचे आहेत आता मात्र. 18 मध्ये 23 सामना जिंकण्यासाठी टीम शिरळला, टीम मालदन क्षेत्ररक्षण सजवायचं. नेक्स्ट मॅच टीम भवानी नगर सर्वे कॅप्टन आणि टीम मराठा शिरळ या दोघांमध्ये आपण पाहणार आहोत. इथून करणार आहोत टॉस. मराठा शिरळचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टीम भवानी नगर सर्वे प्रमोद. ओके, दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर नेक्स्ट मॅच टॉस आपण इथे करतोय दोन्ही टीमचा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत दोन टीम मध्ये आणि अतिशय चांगलं क्रिकेट दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. इथून हे सर्व संघ आज फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश सरांच्या हस्ते टॉस आपण इथून घेतला. टॉस जिंकला टीम मराठा शिरळ. टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट फील्ड आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं टीम भवानी नगर सर्वे या टीमला. नेक्स्ट मॅच मध्ये दोघ जण फाईट करताना दिसतील. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये मागच्या मार्चमध्ये ज्यानं एकाहाती किल्ला लढवला, ज्यानं सामन्याला विजय मिळवून दिला. जेव्हा 3 मध्ये 8 करायच्या होत्या तेव्हा षटकार ठोकला आणि 2 बॉलवरती 2 करत असताना 2 धावा पळवून काढल्या आणि सामना जिंकून दिला आपल्या टीम शिरळला. तोच खेळाडू जय नॉन सायकेंडला आणि सायकेंडला शंकर मोहिते. हे नाव भरपूर चर्चेत राहिलं. मिस्टर KPL सलग 2 वर्ष त्यानं फटकावला. मालिकावीर त्याच्या नावावरती राहिली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सिंघम नितीन जर्सी नंबर 12. ओ सुरेख बॉल होता. आपण बघितलं यॉर्कर सगळ्यात क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. त्यानंतर मेल एक सिंगल इथून अब्बासचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलाय. खातं उघडलंय सिंगलला. 1 रन्स इथून पाहायला मिळेल. 23 म्हणजे अवघड जास्त नाही आहे या मॅचमध्ये. साधं सोपं समीकरण आहे. मात्र 18 मध्ये 23 देखील आपण पाहू शकतात अवघड होऊ शकतं जर चांगली गोलंदाजी राहिली आहे टीम मालदनची. आणि महत्वाचा विकेट इथून मिळाला. बॅटर बात शंकर मोहितेवरती विश्वास जरूर होता, मात्र पुन्हा एकदा साथ सोडली आहे. आणि त्यानंतर पहा रिप्ले मध्ये आपण पाहतोय टप्पा पडला, बॉल खाली राहिला, बॅटची कट घेतली की का आणि त्यानंतर बॉल यस्तीवरती जाऊन आदळला. विकेटचं बटन बॅटर बात आउट होतोय. नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला किरण, ज्यानं गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे. आता बॅटिंगसाठी आला आणि इथून किरणला चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये असं बॅटर म्हणून आपण पाहतोय. यंग खेळाडू जितके पुढे जातील ना तितके पाटणमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की पाटणचे खेळाडू भरपूर पुढे गेले पाहिजे. लक्षात घ्या, कारण आतापर्यंत चांगलं क्रिकेट राहील आहे. लेजंडला एकच सांगेल की यंग खेळाडूंना भरपूर पुढे न्या. नितीन देखील भरपूर क्रिकेट खेळत आले आतापर्यंत. हो सुरेख बॉल होता, समजला नाहीये. ही विकेट महत्वाची आहे. जय अशी चुकी करून चालणार नाहीये. जो थोडासा वाचला, कारण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला गेलं तर ती विकेट महत्वाची आहे. त्या मॅचमध्ये आणून कोणी दिलं मागच्या मॅचमध्ये तर जयने दिलं. फुल टॉस व्यवस्थित बॅटवरती घेता आला नाही. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण बघायला गेलं तर 3 आणि स्कोरबोर्ड. आता रन करायचे असतील मैदानाच्या आतमध्ये. बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 14 आणि 14 मध्ये 20 धाव्यांची गरज. मी मगाशी सांगितलं 23 धावा देखील अवघड होऊ शकतात जर गोलंदाजी मालदनने चांगली केली तर. पाठवलाय किरणला, भरपूर वेळ शांत ठेवू शकत नाही, उशाला दिलाय आणि बॅटर किरणच्या बॅटमधून बॅट ऑफ द साऊंड परफेक्ट. पहा रिप्ले मध्ये बघू शकता अगदी प्रॉपर आहे आणि सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी बिग 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 हीड इज डक. 6 धावा फेकून दिला. मस्तक पे 10 तक. ओ वेग 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 अपील स्ट्रॉंग आहे
अंपायर डिसिजन. बॅटर बाद. तू शेर आहे तर मी सवा शेर आहे. तुम्ही मला षटका ठोकलाय ना. नितीन सांगतोय मी देखील कच्च्या गुरुचा शेला नाही आहे. आणि इथून बॅटर बाद झाला किरण. धावसंख्या धावफलकावरती आता बनवायच्यात 12 बॉल 14. साधं सोपं समीकरण आलं. 12 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल इथून मेल. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये वापर केलाय गोलंदाज कोण आहे? सचिन. सचिन ओके. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. सागर मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यानं ओव्हर नंबर 1 मध्ये सुरेख गोलंदाजी केली. काय गोलंदाजी राहिली आहे सागरची. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बॅटर बाद. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असेल. आता 10 बॉल 13. मॅच मध्ये विकेट जातात. अवघड होतंय की काय समीकरण. इथून गोलंदाजी जर चांगली झाली तर मगाशी सांगितलं मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. 10 मध्ये 13 ची गरज आहे. 10 बॉल 13 म्हणजे अवघड नाहीये. इथून केलं तर नक्कीच होणार. साधं सोपं समीकरण. 10 बॉल 3 चौकार 10 बॉल 2 षटकार आणि इथून या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. नवी बॅटर कॅप्टन स्वतः मैदानाच्या आतमध्ये बॅटर आलाय जय वरती. आता बघायला गेलं तर सामना पूर्ण एकदा जातोय की काय. न्यू बॅटर कॅप्टन बॅटचं चुंबन घेतलाय. कारण जी बॅट आहे तिने भरपूर काय दिलंय आणि तिचं किस घेणं भरपूर गरजेचं आहे. कारण ती सर्व काय देते लक्षात घ्या. ती लक्ष्मी आहे. त्या बॅटनं पण खेळत असतो. आणि इथून या मॅचमध्ये 9 बॉल 13 येईल तो बॉल हिट करणं गरजेचं नसतं लक्षात घ्या. ओ हो 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 सुरेख. कोणत्या गोलंदाजाला बाहेर काढलाय. कोणता गोलंदाज वापरलाय. या मॅच मध्ये आता पलटवार होईल. 8 बॉल 13 8 चेंडू 13. अवघड होते की काय समीकरण. कॅप्टन स्वतः आहे आणि कॅप्टन इथून चांगले खेळ करणं गरजेचं आहे. आडवा बॅटनं लॉफ करायचा होता. इथून सिंगल. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल स्ट्राईक. आता या मॅच मध्ये विकेट चुकी केली संदीपने. विकेट मिळाला असता मात्र 3 धावा गेल्या. आता झालं काय 7 बॉल 10. समीकरण अजून जवळ आणून ठेवलंय. 7 चेंडू 10 धावा. एक षटकार इथून जर आला तर मॅच मध्ये पलटवार होईल. आता समीकरण काय आहे 7 बॉल 10. कुठे होती मॅच कुठे आणून ठेवली आहे. सामना कोणाच्या बाजूने जाईल कोणी घेऊन जाईल अजून आम्हाला देखील माहिती नाहीये. कारण क्रिकेटमध्ये 6 चेंडू 6 देखील होत नाही. ओ हा बॉल फक्त एकच धाव देऊन जाईल. आता 6 चेंडू 9 धावा. 6 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. या मॅच मध्ये 6 चेंडू रंगतदार होईल का. कोणत्या गोलंदाजाला वापरतील. कोणता गोलंदाज बाहेर काढतील. 6 मध्ये 9 कोण थांबवेल काही क्षणामध्ये समजेल. चला या लगेच नितीन दादा प्लीज वेळ घेऊ नका. लगेचच गोलंदाज तयार करायचा आहे. सहा चेंडू 9 धावा. 6 मध्ये 9 म्हणजे साधं सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे.
आता इथून सामना कोण जिंकेल या मॅच मध्ये पलटवार होईल का 6 मध्ये 9 रोखण्यासाठी विनोदला कॅप्टननं स्वतः आलाय सेकंडला जय ज्यानं मागच्या मॅच मध्ये सामना विजयी करून दिला आपल्या टीमला मात्र विनोद देखील कमी नाहीये त्याच्याकडे देखील ताकद आहे 6 चेंडू 9 धावा आता इथून मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल पहिलाच बॉल प्रॅकर आउट ऑफ दी पार बिग 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 निघून जातोय सीमा रेषा पार येतोय उथुंग षटकार काय फटका होता सामन्याला कलाटणी दिली आहे आणि इथून नेक्स्ट मॅच टीम भवानीनगर आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम मराठा शिरा टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा डिसिजन चांगला आहे आता समीकरण बदलू शकतं जो जयचा खेळ तोच करावा लागेल कुठेतरी सिंगल डबलच्या यामध्ये होता मात्र नाही जो गेम आहे तोच करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आता 4 चेंडू 3 धावा 4 बॉल 3 या मॅच मध्ये पलटवार होईल का काय घडेल काय बिघडेल काय घडेल काही क्षणामध्ये समजेल हलक्यातनं कट झाली आहे एक सिंगल इथून मिळेल आता समीकरण आलंय 3 बॉल रन करायचे आहेत 2-3 चेंडू 2 धावा अवघड होईल का मी मगाशीच सांगितलं जर अजून चांगली गोलंदाजी झाली असती तर मॅच मध्ये पलटवार झाला असता मॅच मध्ये कुठेतरी वेगळं वातावरण बघायला मिळालं असतं काय होईल रणधुमी रणसंग्राम मॅच मध्ये पलटवार होईल का काही क्षणामध्ये समजेल हलक्या हाताने खेळलाय सिंगल झाली आहे दुसरीचा कॉल स्लीप झाला हाय फिल्डर सामना विजयी घेऊन जातोय टीम मैदानाच्या आतमध्ये सामना शिरळ संघ इथून विजय झाला तर चला लगेचच टॉस झाला नेक्स्ट मॅच टीम या लगेचच फिल्डिंगसाठी यानंतरचा आवाज बघायला मिळेल आपल्याला आदित्य कदम सरांचा थँक्यू सो मच कुठे जाऊ नका